लाईफलाईन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरी युक्त कम्प्युटराइज्ड व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी, अल्प दरात रक्त, लघवी, थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र। आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड, डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी, तालुका कोपरगाव। संपर्क क्रमांक 80 07 80 76 58 व 82 75 38 86 48। नगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवित मोठ्या उत्साहात साजरा करत आमदार आशुतोष काळे यांना शुभेच्छा दिल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडियाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के, सौ लतिका म्हस्के व त्यांचे कुटुंबीय गेल्या 6 वर्षापासून आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम हाती घेत आहेत। त्या प्रामुख्याने शालेय विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करत हा वाढदिवस साजरा करत असतात। या वर्षी देखील शहरातील नगरपालिका शाळा क्रमांक 3 मुली या शाळेतील विद्यार्थिनींना प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पुष्पाताई काळे यांच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले आहे। यावेळी विद्येची देवता सरस्वती माता यांच्या प्रतिमेचे पूजन करून सदर कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली आहे। यावेळी सौ पुष्पाताई काळे यांच्या हस्ते या विद्यार्थिनींना शालेय 720 वह्यांचे व स्कॉलरशिप परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या पुस्तक संचाचे वाटप करण्यात आले आहे। यावेळी मुलींनी निरोगी व सुदृढ राहण्यासाठी चांगला सकस आहार घ्यावा, चांगला अभ्यास करून शाळेचे आणि आपल्या पालकांचे नाव लौकिक करावे, पालकांनी देखील आपल्या मुलामुलींच्या आहाराकडे लक्ष द्यावे असे आवाहन सौ पुष्पाताई काळे यांनी केले आहे। यावेळी माजी नगरसेविका प्रतिभा शेलेदार, वर्षा गंगुले, लतिका म्हस्के, सौ रुपाली भोकरे, सौ गायकताई, नगरपालिका शाळा क्रमांक 3 च्या मुख्याध्यापिका रजनीताई खेळणार व सर्व शिक्षक विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव। उपस्थित सर्व मैत्री छोट्या मैत्रिणींनो माझ्या आणि शिक्षक सर्व शिक्षक वृंद, जे म्हस्केताई जी आपल्याला असं वाटतं की काय लागते पैसे, थोडे पैसे खर्च करायला आणि वह्या पुस्तकं मुलांना द्यायला एवढं काही विशेष लागत नाही, पण त्याच्यासाठी मोठं मन लागतं आणि ते मन म्हस्के सरांनी आणि म्हस्केताईंनी त्या दाखवलंय। मला अत्यंत आनंद आहे की माझा मुलगा आशुतोष याच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम यांनी राबवला आणि दरवर्षी राबवत असतात आणि हा मला अत्यंत आवडणारा उपक्रम आहे। आणि मी तुमच्या मुख्याध्यापिका जे आहेत त्यांना मी सांगते की तुम्हाला काहीही अडचण वाटली तर मी माझ्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या मदत मिळवून देईन आणि तसं आपण आशुतोष दादांकडनं पण मदत मिळवून घेऊ तुम्हाला। आणि मी दुसरं म्हणजे तुम्हाला एक सांगू इच्छिते, सगळ्या छोट्या मैत्रिणींना विनंती करते, आईला सांगायचं मला त्यापेक्षा शेवया आणून त्या शेवयाला फोडणी दे, पालेभाज्या खा, बटाटे खा, गेले बाजार बटाटे खाल्ले तरी चालतील। डब्यात काय आणतात, कोण कोण डब्यात काय आणतं, काय आणतं डब्यात, भाजी पोळी का बिस्किट, दुसरं काही वडापाव, भजी, बर नक्की ना, का डबे उघडून पाहू तुमचे, हो म्हणायचं, डबे उघडून पहा म्हणायचं। तर मी तुम्हाला सर्व छोट्या मैत्रिणींना मी विनंती करते की तुम्ही आईला सांगा, भाज्या पण खायच्या, मम्मीला सांगायचं पालेभाज्या कधी निवडायला मदत करायची, तिला विचारायचं पालेभाजी कशी निवडायची, बरं का। थोडंसं 1 तास अभ्यास झाला, तुमचा गृहपाठ झाला की सर्वांनी आईला थोडीशी मदत करायची, लसूण सोलून द्यायचा, भाज्या निवडून द्यायच्या, कापू नका, सुरीचं काम करू नका, तुम्ही अजून छोटे आहेत त्या मानाने, राहील लक्षात। मला इथं बोलवलं आणि 2 शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे आणि तुम्ही शांतचित्ताने ऐकून घेतलं ते जास्त आभार मानायचे। धन्यवाद।